नगर परिषद चोपडा सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता नामांकनपत्र दाखल करण्यासाठी आज दिनांक 10 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे। इच्छुक उमेदवारांना सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आपले नामांकनपत्र दाखल करता येतील। उमेदवारांना आणि मतदारांना देखील आपण एक मंजूर कशी तयार केला असून त्या ठिकाणी त्यांना सविस्तर आपण मार्गदर्शन करत आहोत। प्राथमिक तपासणीमध्ये उमेदवारांचे जे काही प्रभाग आणि त्याचे अनुक्रमांकमध्ये ते आपण तपासणार आहोत आणि त्यांना जे सूचक आहेत त्याचे देखील अनुक्रमांक आपण तपासून घेत आहोत। आणि त्यानंतर इतर ज्या बाबी आहेत, जातीचे प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, अनामत रक्कम, शौचालय दाखला, बेबाकी प्रमाणपत्र, अपत्याबाबत किंवा स्थावर आणि जंगम मालमत्तेचे जे काही प्रमाणपत्र हे आपण त्या ठिकाणी तपासून घेत आहोत। उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे की जो काही आमचा 100 मीटरचा निवडणुकीचा परिघ आहे, या परिघामध्ये फक्त उमेदवार किंवा सूचक आणि सोबत 2 सहकारी असे एका अर्जासोबत 3 व्यक्तींना निवडणूक अधिकाऱ्याच्या कक्षामध्ये प्रवेश मिळणार आहे। आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेचं CCTV कव्हरेज आपण करत आहोत। आपण बघितलं की सकाळी देखील आपले उपविभागाचे उपविभागाधिकारी माननीय गुलाबसाहेब, पोलीस निरीक्षक साळवेसाहेब हे देखील या ठिकाणी येऊन गेलेत। त्यांनी देखील या संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे। निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परिघाच्या कार्यालयाच्या बाहेर 8 आणि संपूर्ण 100 मीटर परिसरात 8 असे एकूण 16 कर्मचारी आपण नियुक्त केले आहेत। तसेच जे काही स्ट्रॉंग रूम याच परिसरात आहे तिथे देखील संपूर्ण 8 कॅमेऱ्याचा DVR आणि 8 पोलीस कर्मचारी आपण लवकरच नेमत आहोत। आमचे सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ओळखपत्रास आहेत, त्यामुळे त्यांना प्रवेश देण्यासाठी एवढी अडचण येणार नाहीत। मात्र जे इतर जे उमेदवार आहेत त्यांनी ती इच्छुक असल्याबाबत किंवा त्यांना जे काही विचारणा होईल त्याबाबत त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल। इतर प्रशासकीय कामकाजासाठी सर्व नागरिकांनी दुपारी 3 नंतर येण्यासाठी आम्ही आपणास आवाहन करतो। या ठिकाणी नगरपालिकेची यंत्रणेमध्ये माननीय निवडणूक निर्णय अधिकारी हे त्यांच्या कक्षामध्ये विराजमान होतील। त्याच्याजवळच निवडणूक सहाय्यक निवडणुकीचा एक कक्ष आहे जे मुख्याधिकारी म्हणून कामकाज पाहतील आणि जी काही फॉर्मची सखोल तपासणी आहे त्यासाठी आपण 8 अधिकारी नेमणूक केलेले आहेत, जेणेकरून एकाच वेळेस 4 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपण उमेदवारी अर्ज तपासून त्यांना व्यवस्थित सूचना देण्यात येतील। आणि जे प्राथमिक जुजबी स्वरूपाचं कामकाज आहे ते म्हणजे अनामत रक्कम भरणे आणि मतदाराचे तपशील बघणे, यासाठी देखील आपण 10 कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्त केले आहेत। प्राथमिक तपासणी आणि अनामत रक्कम भरणं हे आपण लवकरात लवकर करून घेतलं तर नामांकनपत्र सादर करण्यासाठी जो कक्षामधला वेळ लागेल त्याच्यामध्ये बचत होणार आहे आणि यंत्रणेवरचा ताण देखील कमी होणार आहे।